महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण बापू चौरे त्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी कैलासवासी हरिभाऊ चौरे आदिवासी आश्रमशाळेच्या हॉलमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी साक्री विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी अथक परिश्रम घेणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकाऱ्यांसह साक्री तालुक्यातील नागरिकांचे प्रवीण चौरे यांनी मनस्वी आभार मानले। यावेळी व्यासपीठावर माजी खासदार बापू चौरे, प्रवीण चौरे, भानुदास गांगुर्डे, पांडुरंग सूर्यवंशी, छगन राऊत, योगेश महाले, एकनाथ गुरव, गिरीश नेरकर, जयेश खैरनार, ओंकार राऊत, दीपक राऊत, उत्तम देशमुख, चंद्रकांत देवरे, प्रकाश राऊत, सागर देसले, शिवाजी भोये, विश्वास बागुल, PS पाटील, दिगंबर क्षीरसागर, एकनाथ गुरव, गिरीश नेरकर, सचिन सोनवणे, जगदीश चौरे, धुडकू भारूड, चंद्रकांत देवरे, देविदास नेरकर, उत्तम देशमुख, ओंकार राऊत, दीपक राऊत, महेश वाघ आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली। या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा पराभव झाल्यानंतर माझी इच्छा होती की मला लोकांचा आभार मानायचा, कारण ज्या पद्धतीने मला तिकीट मिळाल्यानंतर लोकांमध्ये जो उत्साह होता, त्या रात्रीचा जो उत्साह होता, पिंपळमध्ये फटाके फुटले होते, कासाऱ्यामध्ये फटाके फुटले, साक्रीमध्ये फटाके फुटले होते, निजामपूरमध्ये फटाके फुटले, संपूर्ण तालुक्यात फटाके फुटले होते। इतका आनंद लोकांमध्ये होता। आणि जसा प्रचार सुरू झाला, हा प्रचार सुरू झाल्यानंतर प्रत्येक गावातला माणूस माझ्यासाठी तळमळीने, माझ्यासाठी, साहेबांसाठी वैयक्तिक माझ्यावर प्रेम करणारा माणूस हा काही कोणत्याही गोष्टीचा लोभ न करता माझ्यासाठी प्रचारामध्ये फिरत होता। इतका फिरत लोकांनी हॉटेल पण करून दिला होत्या प्रतिस्पर्धींनी, पण या प्रवीण चौरेकडे कोणी चहाचा कप सुद्धा मागितला नव्हता। माझ्या खिचडीवर तुम्ही माझ्यासाठी प्रचार केला। आज जरी माझा पराभव झालाय, पण तरी सुद्धा विरोधकात अजून मी त्याला वाटत नसेल की मी विजय झालो, स्वतःला चिमट्या घेत असतील ते की आम्ही खरं विजयी झालो आहोत का। कारण आजची ही जी उपस्थिती, पप्पा तुम्ही इतके इलेक्शन खेळले, 90 पासून तुम्ही खेळले, मला साधारणतः पप्पा 92-93-94 पासून आठवतं। मी लहान होतो, पण पप्पा आपण विजयी झालो, पराभूत बी झालो, पण हे प्रेम पराभूत झाल्यानंतर आज मी पहिल्यांदा बघतोय। निवडल्या असो तुम्हालाही मापावती दिला जातो, इथली गर्दी राहते त्यावर, तर तुम्हालाही मापावती द्यावा टाइम लागता। पण संकटना काळ माणूस कधी जावा नंतर एक खुबारी देवाला जो माणूस ये धावून प्रेम होतो। आज या ठिकाणी जो माणूस आलाय दादा भाऊ शिवभाऊ, या ठिकाणी जो प्रत्येक तालुक्यातला माणूस आलाय, सिंबल पासून मी एक चेहरा ओळखतो, एक चेहरा सिंबल पासून तर ते शेरभारी, अक्कलपाड्यापासून तर चरण माणसा नावाला जे सिरमदादा आलेले, अक्कलपाड्याचे आमचे गुलाबदादा आलेले, एक चेहरा ओळखतोय। आणि आपण मला खूप प्रेम दिलं, अजिबात चिंता करायची नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक असू द्या, पिंपळनेर नगरपालिकेच्या, नगर परिषदेचे इलेक्शन असू द्या, तुमच्यासाठी हा प्रवीण चौरे लोकांच्या हात जोडले। जिल्हा परिषदचा माझा पंचायत समितीचा उमेदवाराकडे जसा प्रवीण चौरेकडे पैसा नव्हता, तसा माझ्या जिल्हा परिषद, माझ्या पंचायत समितीच्या मेंबरकडे पैसा राहणार नाही। तो गरीब राहणार आहे। आणि तुम्हाला लोकसभा सांगणार आमना उमेदवार गरीब राहणार आहे, त्याला तुम्हाला निवडणार आणि पैसा वाटणार नाही होते, नाही वाटणार आम्ही पैसा मागणार बी नाही, कोणा पण देणार बी नाही कोणाला, माणूस देखील निवडा। मी हेच बोलणार, मैं पडेल ना बस मागड देखील मला माणूस निवडा, हीच मागणी मी लोकसभा करणार होतो। पैसा देखील मतदान नाही करणार, आम्हाला माणूस देखील मतदान करणार। माझ्या प्रत्येक उमेदवारासाठी मी प्रत्येक तालुक्यामध्ये येणार आहे, प्रत्येक एक गाव पिंजणार आहे। टाकू द्या त्यांना पैसा, पैसा पाडणारच येते, त्याच्याकडे भरमसाठ पैसा।
पण मित्रांनो, वादळ येतं, एखादं वादळ येतं, एखादं पक्षाचं घंट तुटून जातं, पडून जातं, काड्या मोकळ्या होतात, परत ती चिमणी उठते, परत एक एक काडी रचून आपलं घंट बांधते. त्यांच्या या पैशाच्या महापुरामध्ये जरी आपलं घर त्याचे काड्या झाले असतील तरी आपण एक एक गाडी वेचून आपलं घर बांधणार आहोत. इतिहास किनाऱ्यांमध्ये नाव करायचं आपल्याला, इतिहास घ्यायचा आपल्याला. माझं गाणं मी म्हणलं होतं, प्रवीण चौरे इतिहास करणार आहे, पण नशीब आणि इतिहासच केला असता तुम्हाला सांगतो मी. माझं जे प्रचाराचं जे गाणं होतं की प्रवीण बापूसाहेब इतिहास करील असं काहीतरी त्याचे वाक्य होते. निवडलो असतो तर 100% इतिहास केला असता, पण काही हरकत नाही. तुमचे प्रेम मला भरपूर मिळालंय आणि हे प्रेम माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत, माझ्या जोपर्यंत जीव राहणार आहे तोपर्यंत हे प्रेम माझ्या हृदयामध्ये राहणार आहे. माझ्यासारख्या एका तरुण पोराला काही नसताना इतकं प्रेम, ज्यावेळेस प्रचाराची गती निघायची म्हातारी माणसं हातात धरून घेऊन चालायचे, इतकं प्रेम होतं. कोणाला आरोप देत नाही, काढवाला बी आरोप देत नाही ना, ट्रायबलला बी आरोप देत नाही. मला आरोप द्यायचं नाही कोणाला, काय घडलंय मला समजून दिलं. ट्रायबल नॉन ट्रायबल मध्ये मला प्रेम होतं, माझा कार्यकर्ता होता तिथं होता, काय घडलं ते मला बी निघून राहिले. माझे 50-50, 100-100 माझ्या जीवा, माझ्या सगळ्या गावामध्ये, माझ्या प्रत्येक गावामध्ये, माझ्या काटोल गावामध्ये माझे मित्र आहेत आणि माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारा पोर होते. विजयपूर साईडला चैतन्यामध्ये आम्ही बोलासाठी पोर काम करत होते. त्या पोराच्या घरी जेव्हा मी पडल्यानंतर त्या पोराच्या घरी फटाके फुटतात, तुम्ही 3-3 टाईम फटाके फोडले. असं राजकारण नसतं होते. माझ्यासाठी जेव्हा जीव देणारे पोर काम करत होते, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता, मला विश्वास होता की मी कुठंतरी 60-40 राहील. पण जे घडलं ते घडलं, ते मान्य करावं लागेल आणि परत नवीन उभारी घेऊ. तुम्हाला सर्वांना मी असंच प्रकारे देणार आहे, चिंता करायची नाही. गोवा दादा आम्ही दोघं जण तुमच्यासाठी हात जोडले, चिंता करायची साहेबांना आम्हाला तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सुद्धा सगळ्यांचा काय ऋणी आहे. आमच्या घराचे दरवाजे पडलो असेल काय मुळे काही जसं आतापर्यंत चालत आलं असंच राहणार आहे, काही बदल झाले. मी आकडून म्हणून आम्ही पुढे फिरणार नाही, तसंच चालणार आहे. असं जे आपण प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी. आपण इतक्या मोठ्या संख्येने आमच्या एका हाकेवर या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं, आमच्यावर प्रेम करणारे, काँग्रेस पक्षावर, राष्ट्रवादीवर, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्व महाविकास आघाडीतील सर्व प्रेम करणारे आपल्या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. साक्री विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर आणि माझ्या पराभवानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आज पिंपळे येथे आश्रमशाळेवरती कार्यकर्त्यांचा मेळावा व आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे. ह्या कार्यक्रमासाठी तालुक्यातून प्रत्येक भागातून मला भेटण्यासाठी आज जवळजवळ 4 ते 5 हजार लोक मला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेत. म्हणजे मला असं वाटतंय की माणूस निवडल्यानंतर तर त्याला भेटणारे अनेक जातात, पण पराभूत झाल्यानंतर मला भेटण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यातली लोक ही आज या ठिकाणी आलीत. त्यांच्याशी बोललो, त्यांचे विचार ऐकून घेतले, त्यांच्या भावना मी ऐकल्या आणि आम्ही सर्व टीम अशाच प्रकारे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही अशाच पद्धतीने एकत्रित राहून आम्ही प्रचार करणार आहोत. आमच्या भावना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि जे काही जनतेने मला जो काही कौल दिला आहे साक्री तालुक्यातील जनतेचा, हा कौल मी मनमोकळेपणाने मान्य करतो. कारण शेवटी हा जनतेचा कौल आहे. याच्यामध्ये कोणी मदत केली कोणी नाही केली तर याच्याबद्दल मला काही कोणावर आरोप लावायचे नाही आहेत, पण जे काही आहे ते मी मान्य करतो, स्वीकारतो आणि मी माझा लढा हा तसाच चालू राहील अशी मी साक्री तालुक्यातील जनतेला ग्वाही देतो. धन्यवाद. नमस्कार. साक्री विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापू चौरे यांचा निचटता पराभव झाला. जनता ही एक सर्वसामान्य सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा तरुण सुशिक्षित चेहरा म्हणून आम्ही काँग्रेस महाविकास आघाडीने प्रवीण बापू चौरे यांच्या माध्यमाने उमेदवारी दिलेली होती. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली होती, परंतु
आम्ही या काही लोकशाही मार्गाने जो काही निकाल लागलेला आहे तो मायबाप जनतेचा निकाल आम्ही स्वीकारलेला आहे। परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आम्ही सगळे आमचे उमेदवार आणि आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांचे एक आभार सभा आणि एक मेळावा आयोजित केलेला होता। या सभेला तालुक्यातून मोठ्या संख्येने सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यांचे आम्ही सगळ्यांचं आभार मानलेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या एकसंघपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि आदरणीय आमचे नेते स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काँग्रेसचे विचार काँग्रेस ही कोणाकडनं संपणार नाही, ही विचाराची लढाई आहे आणि लढत राहणार। आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये भक्कमपणे आम्ही जनतेसोबत राहून सगळ्या निवडणुकीसाठी आम्ही सामोरे जाणार आहोत। जनता आमच्या पाठीशी आहे एवढं बोलून मी